परळी विधानसभा मतदारसंघातून आपण महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून जनतेच्या दरबारात जाऊन आपण जनमताचा कौल घेणार आहोत असं सांगून आपली उमेदवारी ही कागदावरच्या विकासाच्या विरुद्ध आहे, तर परळीतील गुंडगिरी आणि मतदारातील अस्वस्थता याच्या विरोधात असून आपण कदापिही माघार घेणार नसल्याचं युवा नेते राजभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितलं। परळी विधानसभा मतदारसंघाचा विकास हा केवळ कागदावर आहे, प्रत्यक्षात मात्र दुर्बीण लावून विकास पाहावा लागतो। या मतदारसंघात स्वर्गीय आमदार रघुनाथराव मुंडे, स्वर्गीय आमदार अण्णाभाऊ गित्ते, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं विकासाचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। सध्या मतदारसंघातील जनता असुरक्षित आहे आणि भयग्रस्त आहे। मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे। खोटे गुन्हे दाखल करणं, द्वेषाचं राजकारण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। माझ्यावर कार्यवाही करून मला अडकवण्यासारखं काहीच नाही। मी माझे सर्व व्यवहार, कंपनी आणि सर्व कारभाराचा राजीनामा देऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे। मला कुणी धमकावणार नाही, कारण ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असल्यानं प्रत्येकाचा हिशोब आपल्याकडे असल्याचं सांगत आपण मोठ्या तयारीनं महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरणार असल्याचं राजभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। गेल्या 25 वर्षापासून आपण सक्रिय राजकारणात आणि समाजकारणात असून आपण जिथं काम केलं तिथं प्रामाणिकपणे काम केलं आहे। याची जाणीव लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब, पंकजाताई मुंडे, नामदार धनंजय मुंडे यांना आहे। मी केलेल्या कामामुळेच जिंकणार आहे। आपणास बारामती सारखा विकास करून येथील कागदावरील बोगस विकास संपवायचा असल्याचं आत्मविश्वासानं राजभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्ते, परळी वैजनाथ, जिल्हा बीड। महाराष्ट्रातले कॉन्ट्रॅक्टर काम करतात परळीत कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला काम नाही आणि परळीतले कॉन्ट्रॅक्टर काम करतात बाहेर। आणि म्हणजे तुम्ही शेवटी लोकल हे करण्यासाठी लोकलला जगवलं पाहिजे, लोकलच्या लोकांना काम मिळालं पाहिजे, सगळं मिळालं पाहिजे, तरच तुमची बाजारपेठ टिकल, तरच व्यापार वाढेल। लोकलच्या लोकांचा सपोर्ट केला तरच। बाहेरचे लोक एकतर काम करून जातात, प्रॉफिट घेऊन जातात, इथं काय खर्च करणार? जर इथल्या लोकांनी इथं जर कमवून पैसे खर्च केले तर इथली बाजारपेठ मोठी होईल। बाहेरचे लोक इथे पैसे कमवून जातील तर परळीला काय फायदा पडेल? लोकलच्या लोकांनी तुम्ही जर 1 लाख रुपये जर मी उदाहरण कमवले तर माझा 40,000 खर्च इथं होतो ना। बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टर जर 1 लाख रुपये तुम्ही 1 लाख पैसा किती खर्च केले तो 4,000 पण करणार नाही। तो हे कुठंतरी लोकल मध्ये न्याय मिळाला पाहिजे, दिसला पाहिजे का सर्व लोक समानतेनं राहिले पाहिजे, जगले पाहिजे। त्यासाठी मला हे इलेक्शन लढण्याचा निर्णय घेतला आणि मी इलेक्शन लढणार, हे सर्वांना विनंती करणार। जागा कोणाला सुटेल काय सुटला ते मला माहित नाही, पण मी सध्या तरी तिन्ही आघाडीच्या नेत्यांना, प्रमुखांना भेट घेऊन उद्यापासून। आज उद्यापासून एकच कायम आहे त्या सगळ्या लोकांच्या भेट घेऊन भेटीगाठी भेट देऊन त्याप्रमाणे जसं निर्णय होईल मी तसं आपल्याला सोसायटीचा संचालक असेल, मार्केटचा संचालक असेल, सरपंच असेल, मी जिल्हा परिषद सुद्धा अल्पसंख्याक माझा प्रभाव झालेला आहे। जिल्हा परिषद मार्केटचा संचालक, त्यानंतर सरपंच, साई मच्छीमार संस्थेचा चेअरमन पण आहे, सेवाभावी संस्था आहे मच्छीमार संचालक, त्यानंतर सरपंच, सोसायटीचा व्हाईस चेअरमन, मच्छीमार सेवा सहकारी संस्था चेअरमन। परंतु मग आपण ठीक आहे, पण महायुतीमध्ये मी प्रयत्न करतो आणि ती जागा आपण करून घेऊ असं म्हणलं। माझी पण इच्छा की माझ्या संपूर्ण लढायची आहे आणि मला व्यक्ती स्वतंत्र आहे की मी कुठून लढावं, मी कुणाकडे जावं, मी कुणाकडे राहावं। जानकर साहेबांना सोडून घेतली तर प्रश्न मी आता घेतलाय आणि आता जेवण सध्या प्रश्न आहे त्या प्रश्नावर पण मी आवाज उठवणार आहे की आज या रेल्वेनं जी भूसंपादन जागा करण्याचा ठरवला, रेल्वेची जागा आहे त्यांना भूसंपादन आमचा विरोध नाही, तो आम्ही ते त्याचा विरोध करू शकत नाही, पण ते नेम काय म्हणतंय तुम्ही नोटिफिकेशन काढा, नोटीस द्या आणि तुम्ही ते नेमाप्रमाणे करा।
आणि त्या लोकांना काय मदत होईल याची शाश्वत द्या. त्यासाठी आता मी लवकरच त्या लोकांसंग चर्चा करू ते कसा मार्ग निघेल. हा तिकडे नोटिफिकेशन काढायला पाहिजे, त्याला नोटीस द्यायला पाहिजे 15 दिवस. हा आता फक्त गॅजेट तुम्ही नियमाप्रमाणे करायला आमचं होत नाही, तसं झालंच पाहिजे. विकास झाला पाहिजे या मताचे आम्ही. आणि पळी मतदारसंघाची विकास करण्यासाठी तर आम्ही निवडणुकीत उडी मारतो, लढायची म्हणतो. विकास व्हावा, जे विकास दिसतच नाही फक्त कागदावरच होते ते प्रत्येकाच्या डोळ्याला मतदारसंघाच्या दिसला पाहिजे. मग ते पत्रकार असतील, सर्वसामान्य जनता असेल, मतदार असतील, नेते असतील, म्हणजे प्रत्येकाला दिसला पाहिजे दिसणारा विकास. आणि तो विकास दिसतो ते बारामतीच्या धर्तीवर दिसतोय आणि त्या बारामती धर्तीवर विकास करण्यासाठीच आम्ही या मतदारसंघात लढण्याचा निर्णय घेतला. दिशा येणारा काळ ठरवीत की रायगावकडनं कोणा पक्षातून लढेल, कोण पक्ष तिकीट देईल, मी कोणाकडे जाईल, येणारा काळ तुम्हाला ठरेल. आणि अशीच मी तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन पुढचे मी तुम्हाला सगळं सांगेल की आज तरी ह्या जनतेची भावना, लोकांचं मत विचारात घेऊन लोकांची इच्छा आहे माझ्याकडे जे आल्या त्यावर मी एक निर्णय घेतला की पळईची विधानसभा मला लढायची. आणि पळई मतदारसंघात मला कोणावर टीका करायचीच नाही, पण जे पळई मतदारसंघात कागदावर विकास झाला तो विकास पळई मतदारसंघाच्या मतदाराच्या डोळ्याला दिसला पाहिजे. असा विकास करण्याचं काम मला करायचं. भारतीय म्हणजे मला बारामतीच्या धर्तीवर पळीचा विकास करायचा आहे. अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही बारामतीच्या धर्तीवर विकास करू, पण निवडून आले की कुणीच बारामतीवर विकास केला नाही. संपूर्ण विकास हे कागदावर केला. ते कागदावरचा विकास जे दिसतच नाही तो बंद करून मतदारसंघाच्या मतदारांच्या डोळ्याला दिसणारा विकास बारामतीच्या धर्तीवर विकास करण्यासाठीच मला या पळी मतदारसंघाची विधानसभा लढायची आहे. आणि येणारा काळ ठरवेल की मी कोणत्या पक्षातून कोण्या पक्षात जाईल आणि कोणता पक्ष मला तिकीट देईल. पण माझी प्रामाणिक इच्छा आहे की महाविकास आघाडीकडून मी पळीची विधानसभा, पण पळीची विधानसभा हे जनतेच्या आग्रहावर आणि माझे सहकारी आणि पळी जे मतदारसंघात चाललंय या गोष्टी पाहता पळीची विधानसभा मी लढणारच आहे. आता रासपचे पदाधिकारी आहेत आणि महायुती बरोबर आता सध्या तरी आहे. पण जानकर साहेब जर तुम्हाला म्हणते की आपल्याला तो बळावा निवडून लढवत, मग तुम्ही असं करून लढवणार. आता महाविकास आघाडीचाच आग्रह काय? माझा आग्रह आहे की मी पळीमध्ये महाविकास निर्णय म्हणजे रासप सोबळावर लढवी का नाही लढवी? रासपचा राष्ट्रीय समाज पक्षाचा विषय मोठा जानकर साहेब निर्णय त्याचा ते घेतील. पण मी माझा इतिहासाचा निर्णय विचारला मी ठाम आहे की मी महाविकास आघाडीकडूनच तिकीट माझा बाकी जानकर साहेबांचा विषय मोठ्या लेवलचा विषय त्यांना कुणासोबत जायचं कुणासोबत नाही जायचं हे त्यांचा पक्ष आणि तेच. पण मी माझा जे वैयक्तिक विषय आहे पण मी त्याच्या प्रमाणे सविस्तर चर्चा करणार आहे. मी त्यांच्या थोडी गोष्ट मी त्यांना चर्चा केली आहे. भेटणार पण महाविकास आघाडी फिक्स. महाविकास आघाडीच्याच लोकांना मी भेटणार, त्यांनाच मागणी करणार आणि त्यांच्यामुळेच उमेदवार मला मिळावं अशी माझी अपेक्षा आणि इच्छा आहे. म्हणजे बदलत्या राजकीय समीकरणाचा फायदा घ्यायचा तुमचा इरादा आहे? बदलत्या राजकीय समीकरणाचा मला फायदा घ्यायचा. पळी मतदारसंघात चाललेल्या गोष्टी बंद करण्यासाठी आणि मतदारसंघाला या न्याय देण्यासाठी या लोकांना भयमुक्त करण्यासाठी मला पळी मतदारसंघ लढायचं.